नेवासा विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या उमेदवारीबाबतचे महानाट्य आपणा सर्वांनाच माहीत आहे। कसे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेच्या अंतिम क्षणापर्यंत म्हणजे अवघ्या 15 मिनिटे आधी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अब्दुल शेख यांना एबी फॉर्म पाठवून उमेदवारी जाहीर करण्यात आली। या सर्व घटनांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास अब्दुल शेख यांच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेवासा येथे महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली। या सभेच्या दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवार असतानाही माघार घेतलेल्या अब्दुल शेख यांचे विशेष आभार मानले। आपले राष्ट्रवादीचे उमेदवार अब्दुल शेख यांना देखील धन्यवाद देतो। त्यानंतर श्रीरामपूर येथे महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ सभेच्या वेळी अजित पवार यांनी सांगितले की एक उमेदवार आहे हे कसं त्याच्यामध्ये नेवासामध्ये माझ्याकडनं अब्दुल भैया शेख कुठे अब्दुल उभारा ह्याला मी उमेदवारी दिलेली होती, त्याला मी एबी फॉर्म दिलेला होता आणि नेवासामधनं उभं केलेलं होतं। पण नंतर आमचं अंडरस्टँडिंग ठरलं एकनाथराव मी आणि देवेंद्रजीचं की बाबा मी अब्दुल भैयाचा आमच्या शेखचा फॉर्म विड्रॉ करायचा। मी एबी फॉर्म अविनाश आदिकडेच दिलेले होते, लहू कानडेंचा पण आणि त्यांचा पण नंतर ठरल्यावर आमच्या अब्दुलनी ऐकलं माझं आणि फॉर्म विड्रॉ केला। इथं देखील फॉर्म भाऊसाहेब कांबळेला विड्रॉ करायला सांगितलेला होता, परंतु ते काही अवेलेबल झाले नाही, फॉर्म राहिला। आज मी आपल्याला सांगतो भाजपचे सगळे नेतेकडे हा खरं तर मंडप मुख्यमंत्र्यांच्या सभेचा आहे। आम्ही त्यांना सांगितलं आम्ही नेवासामध्ये तुम्हाला पाठिंबा दिलाय, तिथं आमचा अब्दुल शेख देखील काम करतोय असे सांगत अजित पवारांनी अब्दुल शेख यांचे कौतुक केले आणि त्यांचे आभार देखील मानले। नेवासा विधानसभेच्या ताज्या घडामोडींसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।